कालच्या व्हिडिओत तर बघितलं तुम्ही, मी घर आवरते. पण घर आवरता आवरता मळ्यातले पण कामं करावं लागतात, कारण की ते पण महत्त्वाचं आहे. इकडं आम्हाला खतं मारायची होती कांद्याला आणि लगेच पाणी पण द्यायचं होतं. काही त्यांनी खतं मारली, काही मी मारली, काही वेळेस त्यांनी पाणी भरलं, काही मी भरलं. नंतर दुसऱ्या दिवशी मग काढणार होते मी इकडं किचन आवरायला, कारण की किचन राहिलं होतं माझं आवरायला. हे किचन म्हटलं का मला एवढं टेन्शन येतं ना. मी आधी पहिले डबे घासून बाहेर ठेवले होते, हर्षूने खूप मदत केली इथं मला. नंतर मग मी किचन पूर्ण झटकून घेतलं, जाळे वगैरे काढून घेतले आणि पावडरच्या पाण्याने नाही का घासणीने पूर्ण घासून घेतलं आणि धुवून घेतलं पूर्ण किचन. एवढा पूर्ण दिवस गेला हे किचन आवरता आवरता मला. नंतर इथं किचन वगैरे धुवून झालं तर सुकून झालं आणि मग मला डबे बरण्या वगैरे भरून ठेवायच्यात. आणि ह्या बरण्यांचं डब्यांचं ते एवढं टेन्शन असतं ना, कशात काय घालायचं ना तेच कळत नाही. तरी पण मी केलं होतं, पटपट आवरलं होतं. इथं माझं झालं होतं आवरून किचन. तरी पण संध्याकाळचे वाजले होते 5. बाजार पण होता, बाजारात पण जायचं होतं. मग आवरलं होतं मी इकडं. किचन आवरून झालं आहे आता आपलं टकाटकमध्ये, काय टेन्शन नाही. किचन म्हटलं का मला एवढं टेन्शन यायचं ना, पण आता आवरल्यानंतर आता तरी कपडे वगैरे राहिले धुवायचे. पण आता बघू, आता उद्या. हा व्हिडिओ तर 3 दिवसाचा आहे, कारण की एवढा वेळ पण भेटत नाही व्हिडिओ काढायला. कारण कामात असल्यानंतर आपण मोबाईल थोडी धरू शकत नाही ना, दुसरं कोण नसलं मोबाईल पण नाही धरू शकत. आणि झालं होतं माझं आवरून. हे कपडे इथं कोठ्यांमध्ये कपडे धुवायचे आता मला, उद्या धुणार आहे ते कपडे. आणि इकडं तांबी पितळाचे पण भांडे राहिले माझे, कारण की माझ्या हाताला लागलं होतं, थोडंसं बोट कापलं होतं. म्हटलं आता पितांबरीने तर एवढी आग होईल ना, मग म्हटलं नाही नंतरच बघू म्हटलं. आणि असा जाळ धूर निघाल्याशिवाय आपलं इकडं गावाकडं वाटतच नाही आवरल्यासारखं. जेव्हा जाळ धूर निघाल तेव्हा समजायचं की आवरले आता आपलं. आणि मला दुसऱ्या दिवशी धुवायचे होते कपडे. कपडे तर एवढे आहे ना, पण नेमकी म्हणजे कोणी सोबत पण नाही. पण आता धुवा तर लागणारच आहे आपल्याला, मग कोण धुणार आहे दुसरं. त्याच्यामुळे आहे ना, मग मी दुसऱ्या दिवशी सकाळीच कपडे धुत होते पटपट सकाळी, कारण की पाणी येणार होतं नळाला पाणी यायच्या अगोदर मला हौद खाली करायचा होता. म्हटलं मग पाणी आलं की मग हौद पण भरून जाईल, त्याच्यामुळे मग मी इथं घेतले होते कपडे धुवून सगळे.